नरेश परेश महेश विलेशय भूषण भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् उभया दिव्य सुमङ्गल विग्रहया लिङ्गित वामाङ्ग विभो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् दूरीकुरु मामज्ञमनाथं दूरीकुरु मे दुरितं भो साम्ब सदाशिव शम्भो शङ्कर सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम हरि 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 केशव हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओम हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओम हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम ध्याये नित्यं महेशं रजतिगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतिममरगणैः व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् नमः पार्वती महाराज सगळं वराडी मंडळ निघालेलं आहे. ब्रह्मदेव म्हणे
प्रवेश द्वारामध्ये सगळे हे देवता आले ना, मेना राणी आणि हिमालय राजा धन्य झाले. वा 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 वा, काय सुंदर दिव्य वराड आहे हे. काय एकापेक्षा एक सुंदरी आहेत या ठिकाणी. सगळे इकडचे पाहुणे म्हणू लागले की वा वा, पार्वतीनं भाग्य काढलं, काय सुंदर म्हणले सगळे नातेवाईक. आणि मेनाला वाटलं की ब्रह्मदेव आले हे बरं आहेत का, शंकरजींना बघितलेलं नव्हतं. आपलं जावई कोण आहे, सूर्याला बघितलं तर सगळे म्हणू लागले अरे नाही 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 नाही, ते त्यांचे मित्र आहेत. अरे बापरे, एवढे सुंदर, इतके तेजस्वी. चंद्रमा दिसला, मेना म्हणते यांना ओवाळू का, नाही 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 थांब, अजून जावई यायचं. एकापेक्षा एक सुंदर दिव्य त्या ठिकाणी सगळ्यांचं औक्षण केलं, सगळ्यांना आतमध्ये घेतलेला आहे, पाहुणचार केलेला आहे. आणि ज्यावेळेस वृषभ वाहनावरती आमचे महादेवजी बाबा दिसले, तिकडं तोंड करून तिला वाटलं की आता हे आपल्यासाठी सरप्राईज असणार आहे खूप मोठं. मेना राणीनं जावयांना बघितलं नव्हतं, म्हणे जावयांचं दर्शन घेऊ द्या. जसं जावाई उभा राहिले, हातामध्ये त्रिशूळ, डमरू, सर्प, गळामध्ये भस्म, व्याघ्रांबर, ते अवतार बघून मेना राणीचं ताट हातातून खाली पडलेलं आहे. बेशुद्ध झाली मेना राणी. तिला सगळ्यांनी जागा केलं, रडायला लागली. अरे अरे अरे, असे माझे जावई. म्हणजे आधी तर सगळेजण किती सुंदर दिसत होते आणि यांच्यासोबत माझी इतकी सुकुमाल गुलाबाच्या कळीसारखी माझी नाजूक कन्या पार्वती माता, इतकी छोटीशी, जिला मी इतकं लाड करून मोठं केलेलं आहे, तिला यांच्या हातामध्ये मी देऊन टाकणार. या विचारानेच मेना राणीला काही समजू नाही लागलं. पुन्हा मेना राणी अंतर्गृहात गेली. पार्वती मातेला पुन्हा आपल्या आईला देखील समजून सांगावं लागलं. बघा, अनेक प्रश्न आले, अनेक संकट आले, पण पार्वती माता डळमळली नाही. आज आई रुदन करू लागली की अगं तू सांग, अशा वरासोबत तुझं लग्न कसं लावून देऊ. पार्वती मातेने समजून सांगितलं, माते उसे डोंगा परी रसे नोहे डोंगा, काय भुलनासी वरलिया रंगा, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुलनासी वरलिया रंगा. अरे वरतून वरतून तुम्ही काय बघतात, वरतून काही करा, कसंही करा, हे चर्म आणि अस्थि हड्डीचंच हे शरीर असणार आहे. अहो, हे शरीर बघून तुम्ही कोणावरती आकर्षित होऊन जाऊ नका. त्याचं मन कसं आहे ते बघा, त्याचा स्वभाव कसा आहे ते बघा. ही जी चमडी ना, बरं महाराज, संत आणि गुरुवर्य नेहमी सांगतात, हे जे वरचं शरीराचं जे कातडं आहे, हे जर कातडं लावलं नसतं ना देवाने आपल्यासाठी, तर कोणी कुणाला बघितलं नसतं. हे जे चर्म आहे ना, वरची चमडी, विचार करा, हे चमडीला थोडंसं तरी काढून बघा, त्याच्या आतमध्ये काय काय आहे. हे पॉलिशिंग करून दिले आपल्याला, पॅकिंग करून. हे मनुष्य शरीर पॅकिंग करून दिलेलं आहे. म्हणून फक्त याची बनावटी बघू नका, याच्या आतमध्ये तेच आहे, अस्थि, मांस, रुधिर, याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पार्वती माता म्हणते, अगं रूप काय बघते, त्यांचं स्वरूप बघ. ध्याय नित्यं महेशं रजति गिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परिशुभृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं. जनक राजाने देखील आपल्या पुत्रीचं आनंद व्हावा म्हणून चांगल्या घरी आपल्या पोरी दिल्या. पण झालं काय, लग्न झाल्याबरोबर वनवासात जावं लागलं. त्यावेळेस त्यांनी काही विरोध केला का? घर खूप मोठं पाहिलं म्हणून मायबापांनो, ज्यावेळेस मुलीचं लग्न करताल, मुलांचं लग्न करताल, त्यावेळेस घरदार कधीच बघू नका.
त्यांचे स्वभाव बघा, तरच ते लग्न चांगल्या पद्धतीने टिकू शकतं. वरती वरती पाहिलं सगळं आणि आतमध्ये सगळा गोंधळ असेल. पार्वती मातेनं समजून सांगितलं, माते तू काळजी करू नको, माझा पूर्ण विश्वास आहे भोले बाबावरती, तू फक्त आनंदाने आमचा विवाह लावून दे. तुझ्या इच्छेमध्ये आमची इच्छा आहे पोरी. मीना राणी निघालेली आहे. सुंदर दिव्य त्या ठिकाणी आनंद सोहळा झाला. महादेवजींना विनंती केली सगळ्यांनी की आता तरी थोडंसं तुमचं सौंदर्य जे आहे, तुमचं रूप आहे ते चांगलं बनवा. आता भोले बाबाला कशाची कमी असणार आहे, मनामध्ये विचार आला आणि भोले बाबांचं स्वरूप इतकं सुंदर झालं महाराज, शोभेल असं. मीना राणी आनंदून पावलेली आहे आणि दोघांचा त्या ठिकाणी विवाह झालेला आहे. नमः पार्वती वदये हर हर महादेव. पार्वती माता की जय. विदाई झालेली आहे, निघते आहे आपली कन्या. त्यावेळेस पूर्वी अशी परंपरा होती. आज मला हे सांगण्याचा मूळ उद्देश हाच आहे की ज्यावेळेस आपण मुलींची पाठवणी करतो त्यावेळेस बँकेचं पासबुक तिच्या जवळ देतो, कार्ड तिच्या जवळ देतो, अजून काय काय वस्तू तिच्या जवळ देतो. पण जी संस्काराची शिदोरी आहे ती जर आपण दिली ना महाराज, ती आयुष्यभर तिच्या सोबत राहणार आहे. ते फक्त सप्तपदीतले पावलं आणि ते काय म्हणतात त्याला कागद देऊन आपण खूप संस्कार पाठवले असं होत नाही बरं का. ती पुन्हा एका बॉक्स मध्ये बंद करून कुठेतरी अलमारीमध्ये टाकून देते घरी गेले की. ते संस्कार काय आहे, सूतजी महाराज वर्णन करतात शिव महापुराणामध्ये. पार्वती मातेला काय संस्कार दिले, पार्वती मातेला आपल्या घरी जाण्याच्या आधी तिच्या आईनं, त्या ब्राह्मणीनं काय समजून सांगितलं याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तसं पार्वती मातेला करण्याची गरज नव्हती, पण मी म्हणलं ना ही शिकवण आपल्यासाठी आहे. काही काही गोष्टी या आपल्यासाठी त्या ठिकाणी प्रामुख्याने मांडलेल्या असतात. पत्नी होती त्या ठिकाणी आलेली आहे आणि पार्वती मातेला उपदेश करू लागली. धन्य पतिव्रता नारी, नान्या पूजा विशेषतः, पावनी सर्व लोकानां, सर्व पापौघनाशिनी. हे पार्वती बाळा, आजपर्यंत तू अल्लड होती, कन्या होती, तुला कोणीही काही बोलत नव्हतं, पण आज तू विवाह बंधनात अडकली आहे. तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे याचं पालन करण्यासाठी तू सज्ज राहा, सावधान हो. त्याच्यामुळे सावधान म्हणतात बरं का. हे खूप मोठी जबाबदारी आहे. सगळ्यांना आनंदाचे लड्डू फुटतात सगळ्यांच्या मनामध्ये लग्न म्हटले की, पण जो सावधान हा शब्द आहे ना कुणाच्या लक्षातच येत नाही. तिथे सावधान कशासाठी म्हणायचं की यासाठीच की तुम्ही आता सज्ज व्हा, तुमच्यावरती मोठी जबाबदारी येणार आहे. आणि जी पतिव्रता नारी असते तिची देवांवरती सत्ता असते. जी पतिव्रता नारी असते तिचं देवांनाही ऐकावं लागतं. म्हणून पार्वती तू आता पतिव्रता धर्माचं पालन कर. पतिव्रता धर्म म्हणजे काय आहे आज मी सगळ्यांना सांगणार आहे. शिवपुराणामध्ये लिहिलेलं आहे. पतिव्रता धर्म म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या पतीला कधीही नावाने हाक मारायची नाही. आपल्या पतीचं नाव आपल्या मुखातून कधीही आलं नाही पाहिजे. आवाज देताना
आजकाल तर सरळ नावानेच बोलवतात. पण शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या पतीचे नावाने त्यांना उद्देशून कधी बोलू नये. अहो, स्वामी इत्यादी शब्द प्रयोग करून त्यांना आवाज द्यावा. तुम्ही म्हणताल आता हे डोक्याच्या वरती चालले, पण आता जे जे सांगितलं ते मला सांगावंच लागणार आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे जे मला आवडतं ते मी सांगायचं आणि जे नाही आवडतं ते पुढे पुढे ढकलून द्यायचं, असं तर मला करता येणार नाही, बरोबर आहे की नाही? हे पुराण आहे, यामध्ये आपली रुची नाही. या ठिकाणी आपल्या रुचीनुसार आपण काही श्रवण करणे योग्य नाही. त्यामध्ये जे दिलेलं आहे तेच आपल्याला ऐकावं लागेल. पतीची आयुष्य वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न करायला पाहिजे, उपवास करायला पाहिजे. पती उठण्याच्या आधी उठायला पाहिजे. सकाळी बेड ती पतीनं आणून द्यावा हे कोणत्याही शिवपुराणामध्ये लिहिलेलं नाही. सगळ्यांचे आवाज कमी झाले, माझा पण कमी करा इकडे. महाराज, पती उठण्याच्या आधी उठायचं आणि पती झोपल्यानंतर आपण झोपायचं, हे पतिव्रतेचे नियम आहेत. दुसरी गोष्ट, पती जेवल्यानंतर आपण जेवण करायचं. पती जेवण बाकी आणि आपण जेवण करणं हा नियम योग्य नाही. म्हणजे महाराज ते ऑफिसमध्ये जातात, ते कुठेतरी जातात कामाला, मग कमीत कमी एक फोन करून विचारायचं, जेवले का, झालं जेवण, मग आपण जेवायला बसायचं. त्यांच्या जेवणाच्या आधी आपण जेवण करायचं नाही. जर पतीने सांगितलं असेल की उपवास करू नको, तर मुद्दाम अंबाबाईचा उपवास आहे, खंडोबाचा उपवास आहे, याचं नवरात्र आहे, त्याचं नवरात्र आहे, असं आपले कारण सांगायचे नाही. पती जर म्हणले की काही करू नको, पती आज्ञाप्रमाणे, हे कोण कोणाला सांगत आहे? ती ब्राह्मणी पार्वती मातेला उपदेश देत आहे की इथून पुढे तू असं वागायचं. एक पत्नी आपल्या पतीला नेहमी म्हणायची, महाराज तुम्ही आल्याशिवाय मी अन्नाचा एकही कण खात नाही. माझी किती दुर्बल अवस्था झाली, माझ्या शरीराकडे बघता का तुम्हाला माझी काही मायाच नाही, काही प्रेमच नाही. पती म्हणले, अरे मी तुला 1000दा सांगितलं की मी येण्याच्या आधी खाऊन घेत जा, काही काम नाही, तरी पण थांबते. आता 4 मित्र बसलेले होते, विषय निघाला, म्हणे 12 वाजले अजून तू घरी गेला नाही. अरे नाही, जावं लागेल म्हणे, कारण माझी पत्नी माझ्याशिवाय जेवण करत नाही. म्हणे हो का? त्या मित्राने ऐकलं की त्याच्या पत्नीचं किती कौतुक करू लागलाय हा. म्हणे अरे खरंच आहे, मी जेवल्याशिवाय ती जेवत नाही, मला जाऊ द्या घरी लवकर. ते मित्र म्हणले, चला याच्या पत्नीची म्हणजे वहिनींची आपण मजाच बघूया म्हणे, की नेमकी ही वहिनी काय काय करते. एक दिवस मित्र मंडळी गेलेली आहे त्याच्या घरासमोर. हा जसा ऑफिस मध्ये निघाला, त्यानंतर ती वहिनी त्या मित्राची बायको काय काय प्रकार करते हे सगळे खिडकीतून बघू लागले. आता काय झालं, त्या ठिकाणी आलं, म्हणले महाराज दही घ्या दही. समोरून कॉलनी मधून एक आवाज आला, दही घ्या दही. बर का, 4 रुपयाला 2 कप दही, दही घ्या दही. लगेच ती वहिनी बाहेर आली, 4 रुपये दिले, 2 कप दही घेतलेला आहे, घरामध्ये गेली, मस्त साखर टाकली, गटागट दही खाऊन टाकलं. काही वेळानंतर ऊसवाला त्या ठिकाणी आला, ऊस घ्या ऊस. 2 रुपयाला 4 ऊस. लगेच वहिनी बाहेर आली, 2 रुपये दिले, 4 ऊस घेतले, मस्त अंगणामध्ये बसली. कोवळं ऊन पडलेलं होतं आणि जी दणका सुरू केला ऊस खाण्याचा. ऊस खाल्लेला आहे, डब्बा जो भरलेला होता तो डब्बाही खाऊन घेतला. म्हणे आता काय करू, भूक लागली, कसं करायचं, अजून यांना यायला 2 तास बाकी आहे. गरम गरम भात तूप टाकून खाऊन घेतला. सगळं खाणं पिणं झालं आणि नंतर पती यायच्या आधी इतकं वाकडं तिकडं तोंड करून बसली. खूप भूक लागली, अजून कसे आले नाही. 3दा फोन करू लागली, म्हणे अहो आलीत की नाही, किती वेळ झाला. अगं काही नाही, 5 मिनिटात पोहोचतोच आहे. घरी आली,
तितक्यात काय झालं, त्या मित्राला फोन केला. म्हणे भाऊ कुठे चालला? म्हणे घरी चाललो. नाही नाही इकडे ये ना म्हणे, आम्ही सगळे बसलोय, आज अंगत पंगत करूया. अरे म्हणे नको नको, मी जेवण करून येतो, नंतर आपण गप्पा मारूया. अरे म्हणे नाही, माझी बायको माझ्याशिवाय काही खाणार नाही. सगळे व्हिडिओ कॉल आणि व्हिडिओ त्यांनी दाखवले. म्हणे हे बघ म्हणे तुझा पराक्रम घरचा सगळा. आणि ती म्हणती म्हणे की ती खात नाही काही. असं बघितल्यानंतर पतीला खूप वाईट वाटलं. पती रागाने हुंदके देऊ देऊ फुसफुस करून घरामध्ये गेला. पत्नी दारात उभी राहिली. आलात? थकलात का? पाणी आणू का? चहा आणू का? काही नको आणू. रागावलेला आहे पती. मग ती म्हणे अन्न काय झालं बाबा? निघताना तर सकाळी चांगले होते, अचानक स्वारी कस काय बिघडली? काय झालं महाराजांना? विचारू लागली. म्हणे का हो असं काऊन करताय हुसहुस? 2 रुपयाला 4 ऊस. असं काऊन करताय हुसहुस? 2 रुपयाला 4 ऊस. तिला वाटलं बापरे, हे असं काय म्हणे अन्न भात आला? हा म्हणे तुपावरती खा भात. सांगण्याचा उद्देश असा की विनाकारण आडंबर आणू नका की मी खूप करते. जे काय आहे ते सत्य आणि पारदर्शी ठेवा. तुम्हाला जमत नसेल भूक तर तुम्ही तसं सांगा, पण विनाकारण आडंबर आणू नका. चला दृष्टांत मी फक्त हसवण्यासाठी सांगितला तुम्हाला, तो काही उद्देश नाही कथेचा. कारण मी नेहमी सांगत असते, कथा ही मनोरंजनासाठी नाही, कथा ही मनोमंथनासाठी आहे. मनाचं मंथन ज्या ठिकाणी होतं ती म्हणजे कथा. मनोरंजन करण्यासाठी दुनियामध्ये खूप ठिकाणे आहेत. पार्वती मातेला सांगितलं ब्राह्मणीनं, कधीही नावाने आपल्या पतीला आवाज द्यायचा नाही. कोणतंही अनुष्ठान करायचं असेल, काही व्रतवैकल्य करायचं असेल तर आधी पतीची परमिशन घ्यायची. कधीही एका ताटामध्ये पती पत्नीनं जेवायला बसू नये. आजकालच्या भाषेत म्हणतात की प्रेम वाढतं पण प्रेम कमी होत असतं, म्हणून उष्ट भोजन एकमेकांनी कधी खाऊ नये. एक थालीमध्ये कधीच पती पत्नीनं जेवण करू नये असे शिवपुराणामध्ये लिहिलेलं आहे. पती कितीही दुःखी असो, कमजोर असो, निर्धन असो, त्याच्याजवळ संपत्ती नसेल, मान प्रतिष्ठा नसेल, तो ज्या अवस्थेत आहे, जसा आहे त्या अवस्थेमध्ये त्याची सोबत कधी सोडायची नाही. त्याच्या साथीला साथ देऊन आपण उभं राहायचं की आज तुझ्याकडे पैसा नाही म्हणून मी तुझ्या सोबत राहणार नाही, असं नाही करायचं. सदैव आपण त्यांच्या सोबत राहायचं. सदैव आपल्या पतीची उन्नती कशी होईल, आपल्या पतीचं कल्याण कसं होईल याचा विचार करायचा. संपत्ती असो, विपत्ती असो, संकट असो, दुःख असो, सुख असो, प्रत्येकामध्ये सहभागी आपण राहायचं. आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोकामना करायची. मिष्टान्न पदार्थ केले तर आपल्या पतीला आधी खाऊ घालायचे आणि नंतर आपण खायचे. तुम्ही सगळे तसंच करतात, त्यामुळे मी जास्त डिटेल जात नाही पुढे. यामध्ये सांगितलंय हरिद्रा कुंकुमं चैव सिंदूरं कज्जलादिकं कूर्मासकं चिताम्बूलं माङ्गल्यभरणादिकं केशसंस्कारकबरी करकरणादिभूषणं भर्तुरायुष्यमिच्छन्ति दूरयेन पतिव्रता. म्हणजे महाराज नेहमी स्वच्छ आणि शृंगार करून राहायचं. शृंगारामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगितलेलं आहे कुंकुम लावणं. नेहमी आपल्या कपाळावरती हळदी कुंकू लावलेलं असावं. भांगेमध्ये सिंदूर
भरलेला असावा. कुंकानी भराट आजकाल बरेच काही साधन भेटतात ते पण नेहमी तुमच्या अंगावरती तसं दिसलं पाहिजे. कुठेही तुम्ही जात असाल तर बिना कुंकवाचं, बिना मंगळसूत्राचं, बिना बांगड्या घातल्याचं जायचं नाही. खूपच चांगल्या ठिकाणी जायचं असेल की जिथे ह्या गोष्टी खूप तुम्हाला ऑकवर्ड होत असतील, कमीत कमी एक बांगडी तरी आपल्या हातात नेहमी पाहिजे. हे सौभाग्य अलंकार आहेत, याला कधीही स्त्रीनं टाकून द्यायला नाही पाहिजे. नित्य याचा वास तिच्या शरीराला लागला पाहिजे. कुंकुम आहे, काजळ आहे, सिंदूर आहे, हे सर्व तिनं शृंगार त्या ठिकाणी करायला सांगितला. केश संस्कार आहेत, कानामध्ये देखील कर्णभूषण कानातले नेहमी घालायचे, जोडवे पायात घालायचे. आता हे सांगावं लागतंय आजच्या काळामध्ये. आजच्या नवीन पिढीतल्या मुली जोडवे घालत नाही, पायात कळतच नाही लग्न झालेलं आहे का नाही. त्यामध्ये त्यांना जास्त मोठेपणा वाटतो. अरे वा, अजून मी वाटत नाही. जसं भगवंताचा भक्त आहे हे कशावरून ओळखायचं? त्याच्यात गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल, तो भगवंताचा भक्त असतो. तसं ज्या विवाहित स्त्रीचं लग्न झालं आहे तिनं मंगळसूत्र, जोडवे आणि बांगड्या आणि कुंकू हे तर नित्य तिच्या अंगावरती असायला पाहिजे. हे पार्वती मातेला उपदेश देत आहे. अजून असे अनेक उपदेश पार्वती मातेला दिले. जी पत्नी अरेतुरे करते आपल्या पतीसोबत, आवजावं घालत नाही, आदराने बोलत नाही, तू इकडे ये, तू तिकडे जा, अशा पद्धतीनं मित्रवत जी आपल्या पतीसोबत संभाषण करते ती पत्नी मुकी होत असते पुढच्या जन्मामध्ये. त्यामुळे आपल्या पतीला कधीही अरे तुरे बोलायचं नाही. भांडणामध्ये बोला, तेवढी सूट आहे. इतक्या तुम्ही अशा स्तब्ध झाल्या ना सगळ्याजणी की बाप, म्हणजे या 4 दिवसात कधी झाल्या नाही. इतकं टेन्शन आलेलं आहे डोक्यावरती की कसं आता कसं करायचं. याच पद्धतीनं पत्नीव्रत धर्म देखील पतींसाठी आहे. फक्त पत्नीनं पाळायचं म्हणून नाही, पतींनी देखील आपल्या पत्नीशिवाय इतर सर्व स्त्रियांना माता समान, बहिणी समान बघावं. त्यांच्यासाठीही नियम आहेत. आपल्या पत्नीचं संरक्षण करणे हे पतीची जिम्मेदारी आहे. तिला कोणत्याही संकटामध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटं न सोडणं हे पतीचं कर्तव्य आहे. जसा आपल्या आईवडिलांचा सांभाळ करतात तसाच तुमची पुढची जबाबदारी म्हणजे तुमची पत्नी आहे. म्हणून तिच्याकडेही विशेष लक्ष देणं हे पतीचा पण धर्म आहे. फक्त पत्नीनंच करायचं आणि पतीनं काहीच न करणं, या ठिकाणी तसं नाही सांगितलेलं आहे. संसार चक्राच्या या दोन्ही गाड्यावरती दोघं समान आहेत. दोघांनीही एकमेकाचा आदर, सत्कार, सन्मान करणं आवश्यक आहे. जर पती व्यभिचारी असेल, दुराचारी असेल, त्यावेळेस पत्नीनं कडक शासन करून त्याला समजून सांगण्याचं देखील कार्य पत्नीनं करायला पाहिजे. त्याची गाडी मार्गावर आणण्यासाठी देखील कधी जगदंबा भा, कधी गौरी बना, कधी काली बना, कधी चंडिका बना, कोणत्याही पद्धतीनं आपल्या पतीला अध्यात्म मार्गामध्ये, अध्यात्मही मी म्हणणार नाही, कल्याणाच्या दिशेनं जाण्याची तुम्ही संधी द्या. कधीही वाईट वळणावरती त्यांना नका जाऊ देऊ. जसा अट्टहास करताना स्त्री हट्ट सगळ्यांना पुरवावा लागतो, स्त्री हट्ट त्यासाठी करा की जेणेकरून पतीचं कल्याण होईल. अशा पद्धतीनं सुंदर पार्वती मातेला उपदेश दिला. पार्वती माता धन्य झाली, प्रणाम केलेला आहे आणि चरणों में करके बसेरा, लगा जीवन में खुशियों का मेला, लगा खुशियों
जीवन में खुशियों का डेरा, लगा जीवन में खुशियों का डेरा, लगा जीवन में खुशियों का डेरा। हर हर भोले। मेरी अर्जी जो दर पे लगाई, मेरी अर्जी जो दर पे लगाई, भोले बाबा ने की सुनवाई, भोले बाबा ने की वो सुनवाई, भोले बाबा ने की सुनवाई, भोले बाबा ने की वो सुनवाई। दुनिया का फिर नहीं हेरा, दुनिया ने फिर नहीं हेरा, खुशियों का डेरा लगा जीवन में खुशियों का डेरा, शिव के चरणों में करके बसेरा, शिव के चरणों में करके बसेरा, लगा जीवन में खुशियों का डेरा, लगा जीवन में खुशियों का डेरा, ओ लगा जीवन में खुशियों का डेरा। हरि बोल। म्हणे माते कशी करणार, जलविहारासाठी गेलेल्या असताना, स्नान करताना गेलेल्या असताना सगळ्या सखांसमवेत पार्वती माता, त्यांनी मनामध्ये इच्छा झाली की मला एक गण या ठिकाणी पाहिजे आहे, तो माझा पुत्रही असला पाहिजे, माझा स्वतःचा असला पाहिजे। विचारले तिचसा देवी वपुषोमय संभवम्, पुरुषं निर्ममो सातु सर्वलक्षण संयुतम्। म्हणे महाराज असा विचार करत असतानाच त्यांच्या मनामध्ये अचानक संकल्पना आली, स्नान करत होत्या आणि स्वतःच्याच शरीराचा जो मल होता तो काढून त्यांनी एक मूर्ती तयार केली। पार्वती मातेनं एक सुंदर स्वरूप त्याला दिलेलं आहे, स्वरूप दिलं, हात पाय डोळे हुबेहूब मनुष्याकृती ती मूर्ती बनवलेली आहे। स्वतःच्या मलानी बनवल्यानंतर सुंदर अवयव त्या ठिकाणी प्राप्त केलेले आहे। सर्वावयव निर्दोषम सर्वायव सुंदरम विशालम सर्वशोभाढ्यम महाबल पराक्रमम। आणि त्या मूर्तीला इतकं तेजस्वी बनवलं, एखादा मूर्तिकार जशी मूर्ती बनवतो अगदी हुबेहूब तशी मूर्ती त्यांनी साकार केली आणि सगळ्या सख्यांना म्हणू लागली, बघा बघा किती सुंदर मूर्ती आहे। आता त्या मूर्तीमध्ये आमच्या पार्वती मातेनं प्राण फुंकारलेले आहे। सगळेजण विचार करतात, म्हणे महाराज असं कोणी करू शकतं का, एका मूर्तीमध्ये प्राणसंचार कोणी करू शकतं का? अरे ती भगवती माता आहे, ती जगदंबा माता आहे। आणि विचार करा, ज्या ज्या वेळेस आपण दैवतेची प्रतिष्ठापना करतो, ज्या ज्या वेळेस मंदिरामध्ये देवप्रतिष्ठा करतो, त्यावेळेस देखील पंडित लोक प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी करत असतात। दिसायला ती पारदाची मूर्ती असते, दिसायला ती रत्नाची मूर्ती असते, दिसायला ती
काष्ठाची मूर्ती असते, दिसायला ती संगमरवरी मूर्ती असते, पण ज्या वेळेस विधियुक्त मंत्रोक्त आणि शास्त्रोक्त विधीनं त्या मूर्तीला हस्तस्पर्श करून संत महंताच्या स्पर्शाने त्या ठिकाणी प्राणाचा अवरोध केला जातो आणि त्या ठिकाणी तत्काळ प्राण स्थापित होतात महाराज. ती अचल मूर्ती बनून जाते, प्राण त्या ठिकाणी येऊन जातात. जर मूर्तीमध्ये येऊ शकतात तर साक्षात भगवती तिच्या हस्ताने जर तिनं प्राण फुंकारले असेल तर ते जीवित होण्यासाठी वेगळा त्या ठिकाणी आश्चर्य करण्याची गरज नाही, तो आनंदच आहे. म्हणजे महाराज पार्वती मातेनं जसे प्राण संचारित केलेला आहे, एकदा एका वैज्ञानिकाने याच्यावरती आक्षेप घेतला होता, मी गुरुमुखातून ऐकलेला आहे. तो म्हटला की अशी प्राणशक्ती कोणी करू शकत नाही, कोणीही प्राण देऊ शकत नाही. त्यावेळेस त्यांना एक त्या ठिकाणी शर्त ठेवली होती. त्या वैज्ञानिकांनी अशी एक घड्याळ तयार केली होती जी आपल्या पल्सला अटॅच झाल्यानंतर सुरुवात व्हायची, बिना शेलची. तिला सेल नव्हते. लक्षात येत आहे ना, या आपल्या हातातले जे पल्स असतात त्याला टच झाल्यानंतर ती जी घड्याळ होती ती आपोआप सुरुवात व्हायची. म्हणजे जिथे प्राण आहे तिथे ती सुरुवात व्हायची, घड्याळ चालू होऊन जायची. तो वैज्ञानिक म्हणाला, जर देवता प्राण मंत्रित आहेत, प्राण प्रतिष्ठा युक्त आहेत, तर मी चॅलेंज करतो, माझी घड्याळ तिथे गेल्यानंतर सुरुवात व्हायला पाहिजे. तर मी मान्य करेल की देवतामध्ये प्राण आहे, देवता पूज्य आहे. नाहीतर मंदिरातल्या नुसत्या मूर्तीच राहतील ना महाराज. त्यावेळेस जयपूरमध्ये एक गोपीनाथ महाराजांचं मंदिर आहे. कोणी गेला असेल तर बघा, नसतील गेले तर अवश्य भेट द्या. जयपूरमध्ये गोपीनाथ महाराजांचं, भगवान गोपाल कृष्णाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये त्या वैज्ञानिकाने ती घड्याळ जी आहे ती गोपीनाथ भगवंताला घातली आणि ती घड्याळ जशी हातामध्ये घातली ती घड्याळ सुरू झाली महाराज. म्हणजे त्याच्यामध्ये प्राण आहेत, भगवंतामध्ये प्राण आहेत, प्राणशक्ती आहे. आणि अजूनही सगळ्या मंदिरामधले देवता घड्याळ कधी घालत नाही, पण त्या जयपूर मधले जे मंदिरातली जी गोपीनाथ महाराज आहे ते अजूनही घड्याळ घालतात. गोपाल कृष्ण ती प्राणशक्ती त्या ठिकाणी संचारित केलेली आहे आणि प्राणशक्ती संचारित झाली, ती मूर्ती जीवित झालेली आहे आणि महान बलवान, महान बुद्धिमान पार्वती नंदन गजानन महाराज की जय, गणेश महाराज की जय. गणपती महाराजांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला. गणेश भगवान हातामध्ये काठी घेऊन उभे राहिले आणि गणपती म्हणाले, माते आपण आज्ञा करा, आपली काय सेवा करू. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ति साधकं कलाधरावतंसकं विलासी लोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशितेन दैत्यकं तथा शुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्. गणपती महाराजांची त्या ठिकाणी स्तुती करत आहे सर्वजण. आपणही या अष्टकाच्या द्वारे गणेश भगवानाचं स्तवन करूया.
नमस्करं नमस्कृता नमस्करोमि अकिञ्चनार्तिमार्जनं चिरन्तनोति भाजनम् प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् या अष्टकाद्वारे आपण हे जे पंचक आहे हे गणेश पंचरत्न स्तोत्र म्हणून लिखित आहे. याचं स्तवन गणपती महाराजांच्या या प्राकट्याच्या वेळेस आपण म्हटलेलं आहे. पार्वती मातेला खरंच खूप आनंद झाला. माझी निर्मिती, माझं स्वतःचं बाळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. हातामध्ये काठी घेऊन तेही मोठे झाले बरं का, लहान नाही की त्यांनाच दूध पाजा, त्यांनाच खाऊ पिऊ घाला, टोपरं बांधा, झंझटच नाही काही. जन्म झाला आणि उभे राहिले, माते आज्ञा करा, काय करू. नाहीतर लालने पालने दुःखं प्रसूतायाश्च वर्तते. किती त्रास असतो महिला मंडळांना. लालन करा, पालन करा, 9 महिने गर्भामध्ये ठेवा, त्याच्यानंतर वर्षभर त्यांची काळजी घ्या, मग हळूहळू आणि नंतर मग ते म्हणतात आई कुठे काय करते. महाराज पार्वती मातेच्या समोर बालक उभे राहिलेले आहे, हातामध्ये दंड घेतलेला आहे. माते आज्ञा करा. पार्वती माता म्हणाली काहीच आज्ञा नाही, फक्त एकच आहे. या जलविहारासाठी आम्ही सगळ्याजणी या ठिकाणी उपस्थित आहोत. बाहेर कक्षाच्या बाहेर जाऊन उभं राहा आणि कुणालाही आत येऊ द्यायचं नाही. कोणीही आले तरीही त्यांना आतमध्ये येऊ द्यायचं नाही. असं म्हटल्याबरोबर जो आज्ञा कहकर गणेश बालक द्वारासमोर उभे राहिलेले आहे, तटस्थ उभे राहिले बालक. आता पार्वती मातेला आनंद झाला. सख्यांमध्ये चर्चा चालू आहे. म्हणे बघा आता आपलाही एक गण, माझाही एक पुत्र या ठिकाणी माझ्या आज्ञेमध्ये आहे. नमः पार्वती पतये हर हर. उभे राहिले गणेशजी. स्वच्छंद क्रीडा करत असलेली आमची पार्वती माता आपल्या सख्यांसोबत आनंद विहार करत होती. इकडे ही कोणालाही घटना माहिती नाही की पार्वती मातेनं काय काय केलेलं आहे. भगवान भोले बाबा पार्वतीला भेटण्याची इच्छा झाली, निघालेले आहे की पार्वती मातेला भेटून यावं. जसे कैलास पर्वतावर गेले, ज्या ठिकाणी माता होती जाण्यास निघाले, समोर एक छोटासा बालक काठी घेऊन उभा आहे. म्हणे महाराज आता काय करायचं, हे कोण आहे. म्हणे मी शिव आणि पार्वती पुत्र गणेश आहे. महादेवजी हसायला लागले. महादेवजी म्हणे
नवीन कोणी आलेलं आहे का आपल्या इथे? नंदी भृंगींना विचारलेलं आहे, पुन्हा आपले आसनावरती जाऊन बसले म्हणे कोणी नवीन इथं नियुक्त केलेलं आहे का? म्हणे नाही महाराज, कोणीच नाही. म्हणे कोण आहे जाऊन बघा, चौकशी करा. आता डिरेक्टली आपण जाण्यापेक्षा महादेवजींनी काय केलं, आपल्या सगळ्या सेवकांना आधी तिथे पाठवलं. जा, कोणी विचारपूस करतो स्वतःला पार्वती मातेचा मुलगाच म्हणतो आहे, पण मी तर पाहिलेलाच नाही. सकाळी नव्हता, आता कसं काय झाला? महादेवजी महाराज लीला बघत बसले. अनेक सैन्य त्या ठिकाणी गेले, पण गणेश बालक दृढ आहे, निश्चित आहे. त्यांनी कुणालाही आत जाऊ दिलं नाही. सगळ्यांनी सांगितलं, अरे आम्ही शिवगण आहोत आणि तू ज्यांच्याशी बोलत होता ते महादेव आहेत, पार्वतीचे पती आहेत. तू असं करू नकोस, त्यांना आत जाऊ दे. म्हणे नाही, नो एंट्री. जोपर्यंत मातेचा आदेश येत नाही तोपर्यंत मी कुणालाही जाऊ देऊ शकत नाही. असं म्हटल्यानंतर सगळे नंदी भृंगी शृंगी इत्यादी इत्यादी जे गण आले ना महाराज, सगळ्यांचा पराभव झालेला आहे. सगळ्यांना आपल्या शक्तीनं त्यांच्यावरती विजय प्राप्त करून गणेशजींनी सगळ्यांना पाठवून दिलं. एक एक जण निघून गेलं. शंकर महाराजांजवळ बसले. म्हणे महाराज, तो मुलगा काही जाऊ देत नाहीये, खूपच भयानक आहे, खूप बलवान आहे, दिसायला एवढूसा दिसतो पण खूप चतुर आहे, आम्ही नाही जाऊ शकत. महादेवजींना आश्चर्य वाटलं. सगळे देवता, तोपर्यंत सगळ्या देवतांना ही वार्ता कळाली. सगळेजण येऊन बघू लागले. जसं की कलियुगामध्ये भांडण झाले की सगळेजण डोकून डोकून बघतात, काय चाललंय काय चाललंय, कोण कोणाला भांडतंय. तसं आपोआप लक्षात येतं, तसं सर्व देवता लोक त्या ठिकाणी उपस्थित झाले. इंद्र म्हणला, कशाला काळजी करता, मी जातो. इंद्र पुढे गेलेला आहे. इंद्रांचा देखील पराभव झाला. इंद्रही बाजूला सरलेला आहे. सूर्य देवता गेली, सूर्याचाही पराभव झाला. गणेश महाराजांनी सगळ्यांना पराभव केलेला आहे, पण कुणालाही आत जाऊ दिलं नाही. विष्णू भगवंत ब्रह्माजी म्हणले, महाराज ये कोई साधारण बात नहीं है, ये काहीतरी दिव्य विलक्षण विभूती आहे. हे आपल्याकडून यांचं पराभव होणार नाही, आपणच काहीतरी करा. ब्रह्माजी गेले, शिवजी महाराज पुढे निघालेले आहे, विष्णूजी निघालेले आहे. वार्तालाप करू लागले, विचार करून सांगू लागले, अरे गणेशा, तू गणेश आहे, तू बाजूला सरक, आम्हाला जाऊ दे. त्यांनी सांगितलं, नाही, जोपर्यंत मातेची आज्ञा होणार नाही तोपर्यंत मी जाऊ देणार नाही. नमः पार्वती. हर हर असं म्हटल्यानंतर मात्र शिवजींना क्रोध आलेला आहे. शिवजी म्हणले, महाराज हे चालणार नाहीये, आता पाणी डोक्याहून चाललं म्हणे महाराज. शिवजी क्रोधित झालेले आहे आणि आपल्या त्रिशूलाने त्या ठिकाणी आमच्या भोले सांब सदाशिव भगवंतांनी त्या गणेशाचं शिरच्छेद केलेला आहे. नमः पार्वती. पतये हर हर महादेव. इकडे सगळ्या देवतांना आनंद झाला, पण ज्यावेळेस हलाहलते आमचे गणेश महाराज मृत्युमुखी खाली पडलेले आहे. शिरच्छेद झाला, आवाज आला, हे माते, हे माते. पार्वती माताला कासावीस झालेली आहे, बाहेर धावत धावत आलेली आहे. अरे हे काय झालं, माझ्या बालकाला कोणी मारलेला आहे. अश्रुपूर्ण नयनांनी आलोचना करत आहे. सगळे देवता समस्त सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते. पार्वती माता रडू लागली. आपल्या बालकाचं देह आपल्या मांडीवर घेतलेला आहे. कोण पापी आहे ज्याने माझ्या या बालकाची हत्या केली, या माझ्या बालकाचा वध केला, कोण निष्ठुर आहे. महादेवजी पण घाबरले. शक्ती आज रडायला लागली महाराज, जगदंबा आज रडू लागली. महादेवजी म्हणले, शांत हो देवी, शांत हो देवी.
झाली. भगवती शक्ती जगदंबा माता त्या ठिकाणी क्रोधित झालेली आहे. कोण आहे सांगा ते दुष्ट, कोण आहे ते निष्ठुर ज्यांनी माझ्या बालकाचा या ठिकाणी वध केला. महाराज व्याकुळ झाली आहे. भगवान शंकराच्या मिठीमध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणे महाराज तुम्ही तरी सांगा की कोण आहे. महादेव म्हणले क्षमा कर देवी, भगवती मला क्षमा कर. भगवती हा अपराध माझ्याकडून झालेला आहे, हा अपराध मी केलेला आहे. याची काय शिक्षा द्यायची असेल ती मला दे. तू शांत हो, तू शांत हो असं म्हटल्यानंतर मात्र अजून आमची भगवती माता क्रुद्ध झालेली आहे की महादेवा मला न विचारता तुम्ही हे कसं करू शकले.